तर ही ज्वेलरी मी माझ्या लग्नाच्या वेळेस घेतली होती. कशी वाटते? आणि हे मिनी मंगळसूत्र मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं. आणि हे नेकलेस मला पिऊचे पप्पा घेऊन आले होते. केरळला गेले होते ते आत्ता मागच्या वर्षी. तर ही सगळी ज्वेलरी आहे माझी. मी आता तुम्हाला दाखवली बघा. हॅलो नमस्कार, मी शामली. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आणि आता घरातील सगळी कामं आवरलेली आहेत आणि पिऊचे पप्पा आले ड्युटीवरून. स्वयंपाक पण झाला आहे, फक्त थोड्या चपात्या करायच्या बाकी आहेत. तर मला एक अशी कमेंट आली होती की तुमची ज्वेलरी दाखवा म्हणून. तर मी विचार करत होते की कसं माझी ज्वेलरी मी प्रेझेंट करू तुम्हा सगळ्यांना. तर फायनली आज मी माझी ज्वेलरी तुम्हाला दाखवणार आहे. तर माझी ज्वेलरी बघण्यासाठी प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. आणि जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो लेट्स गो. तर मंडळी, ही आहे माझी ज्वेलरी बॉक्स आणि हा मला भेटला होता माझ्या लग्नामध्ये. तर या ज्वेलरी बॉक्समध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवते मी आता. तर याला असं लॉक पण आहे. तर त्याला पासवर्ड सेट केलेला आहे. त्याच्यामध्ये असं काही नाही आहे एवढं एक्सपेन्सिव्ह म्हणजे पासवर्ड टाकावे लागेल, पण अगोदरपासूनच जो होता तोच आहे. तरी यातून अशी दिसते. तर वरती माझ्या ज्वेलरी बॉक्समध्ये असं पिऊचं सामान आहे माझ्या मुलीचं. माझी मुलगी छोटी आहे तर तिचं क्लिप्स वगैरे ठेवते मी त्याच्यामध्ये. अशा तिच्या क्लिप्स आहेत सगळ्या. आणि हेअर क्लिप आहे माझी, ही पिऊची क्लिप आहे. आणि हे असंच काहीतरी, एवढं काही यूज नाही होत त्याचा. त्याच्यानंतर आहे हा एक बॉक्स. तर याच्यामध्ये काय काय बघू आपण. तर ह्या बॉक्समध्ये पण असे छोटे छोटे बॉक्स आहेत 2. आणि त्याच्यामध्ये माझे असे मिनी मंगळसूत्र आहेत डेली वेअरसाठीचे. हे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं. त्याच्यानंतर असं म्हणजे फॉर्मल अशी जास्त साडी नसेल किंवा डेली वेअरची साड्यांवरती छान वाटते. आणि हे आहे दुसरं. असं वाटतंय सांगा कमेंटमध्ये. मला जास्त असं म्हणजे ब्रॉड टाईप मंगळसूत्र नाही आवडत, त्याच्यामुळे मी असे छोटे छोटेच घेते नाजूक. हे आहे 3 नंबरचं. आणि नेहमी मी घरातच असते, असं कुठं जात नाही. पिऊ छोटी आहे त्याच्यामुळे जास्त, आणि एकटीच असते घरी त्याच्यामुळे कुठे जायला पण जमत नाही. मग जास्त काही वेअर नाही करत. आणि हे बस काळ्या पोतीमधले डेली वेअरचेच आहेत सगळे. हे असे 2-3 एकत्रच मी ऑर्डर केले होते. हे असं जीन्सवरती घालायला वगैरे छान वाटतं. आणि आता शेवटचं आहे. तर त्याच्यानंतर याच्यामध्ये असं म्हणजे एवढं काही यूज नाही होते सामानचं, दाखवते मी तरी तुम्हाला. हे असे कानातले असंच घेतले होते मी. हा एक सेट आहे कानातल्यांचा. त्याच्यानंतर माझं म्हणजे बऱ्याच दिवसापासूनचं सामान आहे. हा एक चॉकर हार आहे मोत्यांचा. याला पण बरेच दिवस झाले.
त्याच्यानंतर हा पिऊच्या पप्पांना ते गेले होते केरळला गेले होते, तिकडून आणलाय त्यांनी मला. हा पिऊच्या पप्पांनी आणला होता माझ्यासाठी. छान आहे, पण मी काही कधी घातलेला नाही हा. आणि हा आहे हा पिऊच्या पप्पांच्या आत्यांनी दिला होता मला. हा पण छान आहे, असं फंक्शनमध्ये घालण्यासाठी छान आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे, हा मीच घेतला होता स्वतः मला. ते असं एवढं काही आहे, म्हणजे बरेच दिवस झाले या ज्वेलरीला, त्याच्यामुळे मी एवढं काही त्याला असं हे नाही ठेवत आहे. ते असे सगळे एकत्र ठेवलेले आहेत. छान आहे ना. मला कोणता आवडला कमेंटमध्ये सांगा. आणि हा माझ्या बहिणीच्या मुलीने दिला होता पिऊसाठी. ती पण छोटीच आहे, दुसरीला आहे. हा कमरपट्टा आहे. त्याच्यानंतर हा एक छोटासा हार आहे. त्यानंतर आहे छोटीशी डब्बी, ज्याच्यामध्ये माझे डेली वेअरचे कानातले. ते काय मी आता तुम्हाला दाखवत नाही, जस्ट असं दाखवते. आणि माझी जी गोल्ड ज्वेलरी ती काय मी ती खूप आतमध्ये ठेवलेली, त्याच्यामुळे त्याचा काही व्हिडिओ नाही बनवणार. एवढं पण नाही माझ्याकडे गोल्ड, पण जेवढं आहे तेवढं आत येते, त्याच्यामुळे काही दाखवता नाही येणार आता. आणि हा माझ्या लग्नाच्या वेळेस घेतला होता मी. हा कदाचित ॲमेझॉनवरून घेतला होता मी, नाही सॉरी फ्लिपकार्टवरून घेतला होता. आणि त्याच्यावरती इयरिंग्स येते. त्यानंतर अजून एक आहे, हा चॉकर हार आहे. हा ॲमेझॉनवरून घेतला होता. याला बरेच दिवस झालेत मी घेतलं होतं त्याला. आणि हे त्याच्यावरचे आहेत कानातले, आणि हे आहे त्याच्यावरची बिंदी. आणि आता शेवटचा बाकी, शेवटचा नाही अजून एक बाकी. त्याच्यानंतर महिलांना जास्त ज्वेलरी मेकअप याचं जास्त खूप क्रेज असतं, मला पण आहे म्हणा. तरी आता एवढ्यात असं एवढं काही घेतलं नाही. हा एक आहे, हा फ्लिपकार्टवरून घेतला होता मी. जास्त मी ऑनलाईनच खरेदी करत असते, कारण कुठं जास्त जायला भेटत नाही आणि पिऊच्या पप्पांना पण सुट्टी नसते. हे आहेत त्याच्यावरचे इयरिंग्स. हे कुठं गेलं काय माहिती आता. अशी इयरिंग्स आहेत त्याच्यावरची.
शेवटचा. तर हा पण मी फ्लिपकार्टवरून घेतला होता. कसा वाटतोय हा? याचे 2 सेट आहेत, म्हणजे हा छोटा आहे आणि याच्यापेक्षा एक हा मोठा आहे. असे 2 सेट आहे त्याचे. आणि हे आहेत त्याच्यावरची इयरिंग्स आणि हे आहे त्याच्यावरची बिंदी. तर मंडळी, आता माझं ज्वेलरी बॉक्स झालेला आहे खतम, पूर्ण मोकळा झाला आहे. आणि माझे मेकअप प्रोडक्ट्स ते माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये आहेत. तर आज फक्त मी तुम्हाला माझा ज्वेलरी बॉक्स दाखवला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय, थँक्यू.